आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो। आदरणीय व्यासपीठ, जमलेल्या माझ्या सर्व ठाण्यातील बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजच्या सभेची सुरुवात मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मनापासून आभार मानून करीन। मला सन्माननीय साहेबांनी खूप प्रेम दिलं। आतापर्यंत मागच्या 18 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीत एका चाळीत राहणाऱ्या मुलाला आज या व्यासपीठावर आणून उभं केलं आणि हे फक्त सन्माननीय राजसाहेब करू शकतात, इतर कोणीही करू शकत नाही आणि कुठल्या राजकीय पक्षात असं घडलेलंही नाही। सन्माननीय राजसाहेबांचं माझ्यावर खरंच प्रेम आहे। माझी तिकीट जाहीर केली ती कल्याणच्या व्यासपीठावर, माझे साहेब फॉर्म भरायला आले आणि आज पहिल्या सभेला देखील साहेब ठाण्यात येतात। ठाण्यावर सन्माननीय राजसाहेबांचं विशेष प्रेम आहे, बहिणींचं प्रेम आहे। जेवढं प्रेम साहेब आमच्यावर करतात तेवढंच प्रेम आम्ही देखील साहेबांवर करतो आणि खात्रीने सांगतो साहेबांना की साहेब, या वेळेला ठाणे शहराचा आमदार हा तुमचाच असेल आणि तुमचाच असेल। आणि हे कुठल्याही पोकळ भाषणासाठी म्हणून मी करत नाहीये। मी आणि माझ्या सहकार्याने मागच्या 5 वर्षात जे काम केलंय ना ठाण्यामध्ये, ते सर्व ठाणेकरांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे। आम्ही सर्वप्रथम मागच्या वेळेला ज्या 73,000 लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्या 73,000 लोकांसाठी आम्ही ठाण्यात मागच्या 5 वर्षात जीवाचं रान करून काम केलं। या 5 वर्षात आम्ही विविध आंदोलनं केली, विविध कार्यक्रम केले। आम्ही या ठाण्यामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये ठाणे पालघर या भागामध्ये काम करताना आतापर्यंत 2 ते 2.5 हजार आदिवासी मुलींची लग्न ही मी केलेली आहेत। त्याच्यासोबत जवळजवळ 300 ते 350 ठाणेकरांचे, वयोवृद्ध ठाणेकरांच्या मोतीबिंदूंच्या ऑपरेशन्स आपल्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत। मुली शाळेत जाव्यात, मोकाडा भागामध्ये शाळा लांब असल्यामुळे मुली शाळेत जात नव्हत्या, मुली शाळेत जाव्यात यासाठी जवळजवळ 300 ते 350 सायकली मुलींना दिल्या आणि एकच अट होती, जर तुम्ही शाळेत नाही गेलात तर तुमची सायकल काढणार। आज त्या सर्व मुली रोज शाळेत जातात। आपली पुढची पिढी जव्हार मोकाडा भागातून अशा प्रकारे तयार होते। आम्ही एवढंच केलं नाही तर आम्ही अनेक आंदोलनं केली। 4,000 मागच्या वेळेला गावदेवी मैदानमध्ये मी रक्त संकलित करण्यासाठी एक मोहीम राबवली। त्या मोहिमेला 4,000 रक्ताच्या बाटल्या आपल्या ठाणेकरांनी जमा केल्या होत्या आणि त्याचा उपयोग त्यावेळेला मिलिटरीसाठी झाला होता। आपण मिलिटरी कोट्यासाठी त्या सर्व रक्ताच्या बाटल्या आपण दिल्या होत्या। आपण दरवर्षी कोकणात 8,000 माणसं मोफत पाठवतो। गणपती हा कोकणाचा सगळ्यात मोठा सण आहे आणि कोविडच्या काळामध्ये आपण त्याची सुरुवात केली होती। त्यावेळेला कोकणात जायला गाड्या नव्हत्या, लोकांची घरं बंद पडली होती, घरात गणपती आणायचा होता, जायचं कसं हे लोकांना कळत नव्हतं। त्यावेळेला मी जवळजवळ 128 बसेस कोकणामध्ये सोडल्या आणि त्या वर्षापासून जी सुरुवात केली ती या वर्षी देखील आपण जवळजवळ 8,000 ठाणेकर आपण मोफत कोकणात पाठवले आणि ही आम्ही आमची जबाबदारी मानतो आणि म्हणून हे कार्य आम्ही सतत चालू ठेवलेलं आहे। मागील अनेक वर्षापासून आम्ही ठाण्यात खूप सारे आंदोलनं केलेली आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आम्ही आंदोलन केलं होतं ते ठाण्यामध्ये कळवा हॉस्पिटल इथे दर दिवशी बातम्या यायच्या की 70 लोक मेली, 80 लोक मेली, 90 लोक मेली। याच्यावर मी व माझ्या इतर पक्षाने खूप मोठं आंदोलन उभं केलं आणि ज्या वेळेला आंदोलन आमचं सुरू होतं त्यावेळेला आम्हाला एक गोष्ट कळली की ही सगळी ज्या मृत्यू होत आहेत त्या निष्काळजीपणामुळे होतात। आणि त्यावेळेला आमच्या आंदोलनाच्या नंतर आज तगायत अशी एकही बातमी आली नाही की कळवा हॉस्पिटलमध्ये 30 लोक मेली आणि 40 लोक मेली। मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत या आम्ही सातत्याने लोकांसमोर मांडतोय, लोकांसमोर लोकांसाठी जातोय। जेव्हा कधी रात्री 12, 1, 2 वाजता लोकांनी जरी आम्हाला कॉल केले तरी आम्ही हॉस्पिटलला जातो, लोकांसाठी काम करतो। निवडणुकीच्या तयारी करायला लागल्यापासून अनेक ठिकाणी आम्ही फिरतोय। प्रचाराच्या दरम्यान जवळजवळ निलखंडपासून, आमच्या कॉस्मॉसपासून, हिरानंदानी असेल, आमचं ब्रह्मांड असेल, या सर्व भागात आम्ही ज्यावेळेला फिरत होतो त्यावेळेला अचानक एक सकाळी मला कॉल आला आणि मला त्यांनी सांगितलं, ब्रह्मांडची काही लोकं होती, मला आजही आठवतंय, शेळके साहेब, एसीपी शेळके साहेबांचा मला फोन आला आणि म्हणाले, अविनाश, अरे आमच्या घरासमोर मागचे 9 दिवस झाले कचरा उचललाच जात नाहीये। आणि ही गोष्ट ज्यावेळेला रवी मोरेंनी आणि मला कळली, आम्ही ताबडतोब कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तिथे गेलो। मी ब्रह्मांडला गेलो, मी हिरानंदानीला गेलो आणि मला बघितल्याच्या नंतर असं वाटलं की चला, ब्रह्मांड आणि हिरानंदानी सारख्याची जर ही ठिकाणाची जर ही परिस्थिती असेल तर उर्वरित ठाण्याची काय परिस्थिती असेल। प्रत्येक बिल्डिंगच्या बाहेर
किमान 25 डबे कचऱ्याचे भरले होते आणि मागच्या 9 दिवसापासून ते कचऱ्याचे डबे कोणी उचलत नव्हतं. आम्हाला ही गोष्ट कळाली. मी आयुक्तांना फोन केला. म्हटलं, आयुक्त साहेब, अशी अशी घटना तुमच्या घरापासून 5 मिनिटावर घडतीये. जर आज दुपारपर्यंत हे डबे उचलले गेले नाही तर हे डबे मी उचलीन आणि हे उचलून तुमच्या घरासमोर ठेवीन. रात्री 1 वाजेपर्यंत काम चालू होतं. रात्री 1 वाजता ब्रह्मांड आणि हिरानंदानीतला सगळा कचरा उचलला गेला होता. आणि मला वाटतं हे ब्रह्मांड आणि हिरानंदानीकर नीट तुम्हाला सगळे सांगू शकतील त्याची त्यावेळेला गरज काय होती. कारण त्यावेळेला त्या कचऱ्याचा वास हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचत होता. आणि आमच्यानी आम्ही त्यासाठी पाठपुरावा केला. ते झाले. त्यानंतर आम्ही हिरानंदानी आणि ब्रह्मांडवासियांना आयुक्तांना भेटायला घेऊन गेलो. तिथल्या पाण्याचा प्रश्न होता. पाण्याचा प्रश्न आम्ही आयुक्तांना सांगितला. आयुक्तांनी त्या क्षणाला मला शब्द दिला की दिवाळीनंतर हिरानंदानी आणि त्या पट्ट्यातल्या भागांसाठी मी 75 MLD पाणी हे नवीन देईन आणि जेणेकरून तिथल्या भागाचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो संपून जाईल. परवा देखील आम्ही ठाण्यातल्या भास्कर कॉलनीमध्ये फिरत होतो. ठाण्यातल्या भास्कर कॉलनीमध्ये फिरत असताना अभिजित पानसे साहेब माझा प्रचार करत भास्कर कॉलनीत फिरत होते. त्यावेळेला काही लोकांचा प्रचंड रागाला त्यांना सामोरे जावे लागले. आणि ती लोकांचं म्हणत होतं की एवढे वर्ष सत्ताधारी येतात जातात, आमच्याकडे पाणी नाहीये, आमच्याकडे थेंब थेंब पाणी पडतंय, आम्हाला रोज 5-5, 6-6 टँकर विकत घ्यावे लागतात आणि असंच चाललं तर आम्ही मतदान काय करायचं. अभिजित पानसेंनी त्यांना शांतपणे समजवलं. त्यांना सांगितलं संध्याकाळी 6:30-7ला अविनाश येईल, तो तुमच्याशी बोलेल आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर 100% मिळेल. मला अभिजित पानसे साहेबांचा फोन आला, तू तिथे जा, कुठल्याही परिस्थितीत जा, सगळं काम बंद कर, पहिला तिथे जा. मी तिथे गेल्याच्या नंतर संध्याकाळी मी त्यांना भेटलो आणि संध्याकाळी भेटल्याच्या नंतर मी त्यांना भेटलो, ऐकलं. त्यांची बडबड चालू होती, त्यांचा राग होता, ते सगळ्या गोष्टी मला सांगत होते. मी त्यांना म्हटलं, तुम्हाला अपेक्षित काय माझ्याकडनं. मला म्हटले पाणी आलं पाहिजे. मी तिथनंच संबंधित अधिकाऱ्याला फोन केला. 24 तासाच्या आत 2 नवीन लाईन पाण्याच्या टाकण्यात आलेल्या आहेत. तुम्ही जाऊन तिथे त्यांना विचारू शकता. सो जे काम मला करावं असं वाटतंय ते आम्ही करतो. मध्यंतरी काळात माझं एक मोठं ऑपरेशन झालं. माझं ऑपरेशन झाल्याच्या नंतर एक 1.5 महिन्याच्या नंतर ठाणे टोल नाक्यावर 5 रुपयाने पुन्हा टोल वाढणार अशी एक बातमी आली आणि मी पूर्ण अस्वस्थ झालो. बोला, आमचे साहेब मागचे 12 वर्ष टोल बंद व्हावा यासाठी भांडतायत आणि पुन्हा 5 रुपये टोल वाढणार आहे. बोले काय मजाक लावले की काय. आम्ही बोला आता आंदोलन उभं करायचं, ते टोल बंद झालं पाहिजे म्हणून उभं केलं पाहिजे. आम्ही 5 दिवस, मी आणि माझा पुष्कर विचारे, आम्ही दोघं 4-5 दिवस टोल नाक्यावर उपोषणाला बसलो आणि त्याचा आता रिझल्ट आलाय. ठाणे टोलमुक्त झालेला आहे. आणि हे टोलमुक्त होण्यासाठी सन्माननीय राजसाहेबांनी 12 वर्ष, आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी 12 वर्ष आंदोलनं केली आणि त्या आंदोलनाचा रिझल्ट आहे की आज ठाणेकर पूर्णपणे टोलमुक्त झालेला आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय हे फक्त आणि फक्त सन्माननीय राजसाहेबांचं आहे. आज आमच्या मध्यवर्ती कार्यालयात अनेक लोक येतात. दिवसभर मध्यवर्ती कार्यालयात लोकांची रांग लागलेली असते. कोणाच्या पगाराचा प्रश्न असतो, कोणाच्या लाईटच्या बिलचा प्रश्न असतो, कोणाच्या कौटुंबिक विषय असतात आणि या सर्व प्रश्नांवर आम्ही काम करतो. अनेक लोक आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांची कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मी खात्रीने सांगतो, कोणीही चेक करा, या ठाण्यात, या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक मंत्री आहेत, अनेक आमदार आहेत, अनेक खासदार आहेत, पण सगळ्यात जास्त लोकांची गर्दी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात असते. कारण त्यांना पूर्ण विश्वास आहे की या कार्यालयात सन्माननीय राजसाहेबांचे कार्यकर्ते बसतात आणि ते लोकांना न्याय देण्याचं काम प्रामाणिक करतात. आम्ही हे सगळं करताना अनेक वेळेला आम्हाला अडचणी येतात, अनेक गुन्हे आमच्यावर दाखल होतात. हे गुन्हे दाखल होत असताना आमच्या कुटुंबाला पण याचा खूप त्रास होतो. मागच्या वेळेला मी कोविडच्या काळात 700-800 सिस्टर्स ज्या बाहेर गावावरनं आल्यावर त्यांना अचानक कामावरनं काढली आणि त्याच्या विरोधात मी ज्यावेळेला आंदोलन उभं केलं त्यावेळेला मला जेलला पाठवलं ह्या लोकांनी. तरी सुद्धा मला एक आनंद होता की मी जरी जेलला गेलो असेल तरी त्या 700-800 पुरी पुन्हा कामाला लागल्या होत्या. सो मला असं वाटतं की जर माझ्यावर एखादा गुन्हा पडून जर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील तर असे गुन्हे मी नेहमी घ्यायला तयार आहे. आणि आमचे आमदार स्वतःची प्रतिमा अतिशय उत्तम आहे हे दाखवण्यासाठी त्याने निवडणूक आयोगाला एक आता ॲफिडेव्हिट दिला आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी मोठ्या अक्षरात दिलं की माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही. आणि विरोधक काय गप्पा बसणार आहेत का. ज्या वेळेला विरोधकांनी याची शोध काढला
तर आमच्या आमदारांवर देखील गुन्हे होते आणि खूप लांबचे नव्हते, 2021-22चे गुन्हे होते. मी ठाणेकरांना हात जोडून विनंती करतो की कृपया या वेळेला संजय केळकरांना मतदान करू नका. चुकून जर ते निवडून आले तर ठाण्यात फेर निवडणूक होणार आहे. कारण त्यांचा अर्ज आता जरी सत्तेच्या दबावाखाली मान्य झाला असेल तरी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट हा अर्ज मान्य करणार नाही. कारण त्यांनी त्यांचा अफिडेव्हिट चुकीच्या पद्धतीने, खोट्या पद्धतीने भरलेला आहे. त्यामुळे जरी चुकून निवडून आले तरी तिथे फेर निवडणूक होणार, एवढं तुम्हाला नक्की सांगतो. आमची प्रतिमा उत्तम आहे हे दाखवण्यासाठी मला असं वाटतं तुम्ही उत्तम काम केलं असतं तर ठाणेकरांनी तुम्हाला डोक्यावर उचलून धरलं असतं. मी ठाण्यातल्या अनेक भागात जातो, अनेक लोकांचं मत असं आहे की आमदार येतच नाहीत. 5-5 वर्ष आमदार आमच्याकडे आलेले नाहीयेत. 10-10 वर्ष काही ठिकाणी, म्हणजे फक्त निवडणुकीला ते तिथे पोहोचतात, त्याच्या व्यतिरिक्त ते अनेक ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत. मला असं वाटतंय की किती वर्ष ठाणेकर हा चिन्ह बघून मतदान करणार आहे. एका कमळाच्या पाठी काय काय लपले माहितीये का तुम्हाला? एका कमळाच्या पाठी अनेक भ्रष्टाचारी लपलेत, अनेक बलात्कारी लपलेत, काम न करणारी लोक लपलेत. काम न करता पण त्या माणसाला ज्यावेळेला मतदान होतं ना त्यावेळेला लोकशाही आहे की नाही असा प्रश्न आम्हाला पडतो. जर आम्ही 24 तास काम करतोय, जेव्हा लोकांचा कॉल येतो त्यावेळेला तो उचलतोय आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, आणि आम्ही पोचतोय, आम्ही काम करतोय, तर आम्हाला आमच्या सोबत लोकांनी का नाही उभं राहतात. तर माझी ठाणेकरांना विनंती आहे, माझी 24 तास काम करायची ताकद आहे. तुम्ही ज्या वेळेला आवाज द्याल त्यावेळेला हा अविनाश जाधव तुमच्या सोबत उभा असेल, हे तुम्हाला सगळ्यांना मी खात्रीने सांगतो. एक संधी तुम्ही मला द्या, या ठाण्याचा कायापालट केल्याशिवाय अविनाश जाधव गप्प बसणार नाही. मला या ठाण्यात खूप काही करायचं आहे. ठाणे हा तळावांचा शहर आहे. या तळावांच्या शहरामध्ये तुम्ही जाऊन बघा, तळावाच्या शहरात काय चाललंय, त्या तळावांची परिस्थिती बघा. आमच्या ठाण्यातलं तळावपाळी म्हणून अनेक सगळ्यांना माहिती आहे, तळावपाळी आपल्या ठाण्यासाठी आपलं नाक आहे. त्या तळावपाळीला मला दुबईला जे फाउंटन शो होतं ना तसं फाउंटन शो आपल्या तळावपाळीला आणायचं आहे. प्रत्येक ठाणेकराला गर्व वाटलं पाहिजे की माझ्या मुलाला मी तिथे फिरायला घेऊन गेलो पाहिजे. एखाद्या नातेवाईकाला फोन करून सांगितलं पाहिजे सुट्टीत आमच्याकडे काय आहे ते दाखवतो. मला ठाण्यात स्वतःचं पाण्याचं धरण करायचं आहे. आजही आम्ही पाणी हे दुसऱ्या MMRDA कडनं किंवा दुसऱ्या महानगरपालिकेकडनं विकत घेतोय. आम्हाला आमच्या हक्काचं पाण्याचं धरण करायचं आहे. तुम्ही मला साथ द्या, पुढच्या 6 महिन्यात धरणाच्या कामाची वीट नाही रचली तर अविनाश जाधव नाव बदलून टाकीन. मी ठाण्यात काय हवंय याच्यासाठी ठाण्यातल्या अनेक लोकांना भेटलो. मी डॉक्टर बेडेकरांना भेटलो, मी आमच्या ठाण्याचे अनेक कवींना भेटलो, मी अनेक ज्येष्ठ मिलिंद बल्लार साहेबांना भेटलो, अनेकांना भेटलो. म्हणजे या मागच्या महिन्याभरात ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेबांनी मला निवडणूक तयारीला लाग असं सांगितलं तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ 500-550 लोकांना ठाण्यातल्या भेटलो आणि त्यांना विचारतोय मी की तुम्हाला ठाण्यासाठी काय हवंय. आणि त्यांच्या मागणीवरून मी माझ्या सन्माननीय राजसाहेबांच्या पुढच्या सभेमध्ये आमचा जाहीरनामा ठेवू आणि जे ठाणेकरांना अपेक्षित आहे तेच या ठाण्यात घडेल आणि तीच ठाण्याच्या विकासाची वीट आम्ही नक्की राखू. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दहीहंडी सण ज्या वेळेला बंद होत होतं ना त्यावेळेला हे हिंदू सणांच्या पाठी लागणारी काही लोक आहेत ना, त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब दहीहंडी मंडळांच्या सोबत उभे राहिले. सुप्रीम कोर्टाच्या विरोधात गेलो, कायदा मोड दहीहंडी केली आणि आज लाखो तरुण ही दहीहंडीच्या दिवशी आनंदाने दहीहंडी हा सण साजरा करतात. त्याचं संपूर्ण श्रेय हे सन्माननीय राजसाहेबांचं आहे आणि ती दहीहंडी मी आणि आमचे सहकारी अभिजित पानसे आम्ही दोघांनी मिळून त्यावेळेला तो निर्णय घेतला होता. आजही सांगतो की जर मला तुम्ही ठाण्याचा आमदार केलात तर हिंदू म्हणून संपूर्ण ठाणेकरांच्या पाठी मी खंबीर उभा राहीन आणि ठाणेकरांना अपेक्षित असलेलं काम मी ह्या ठाण्यात करीन. अनेक गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. प्रचाराच्या दरम्यान अनेक गोष्टी माझ्या समोर येतील. लोकांची जी काही प्रचाराच्या दरम्यान लोकांचं जे काही सहकार्य मला लाभतंय त्या सहकार्याच्या बळावर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की येत्या 23 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार बनण्यासाठी मी ठाण्यात तयार आहे.
आणि तुमच्या सर्वांच्या साथीने सांगतो की एक उत्तम ठाणं आपण भविष्याच्या नजीकच्या काळात करू. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठी राहो. आज ठाण्यातल्या अनेक सोसायट्यांचे सेक्रेटरी, फेडरेशनचे अध्यक्ष आज इथे आलेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून इथे स्वागत करतो. काही वेळानंतर तुमच्या आणि साहेबांची देखील भेट मी इथे करून देईन. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगतो, तुमच्या मतांची अपेक्षा बाळगतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.